दर्शक हो, नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. एक ताजी घडामोड अशी आहे, की सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये विविध भागात चांगला पाऊस होतोय. त्यातल्या त्यात भीमा नदीकाठी तर मुसळधार पाऊस गेले 4-5 दिवस पडतोय. पंढरपूर या ठिकाणी आत्तापर्यंत जवळपास 300 मिलीमीटर पावसाची नोंद ही या जून महिन्यात झालेली आहे. याचबरोबर मे महिन्यातही अवकाळी आणि मान्सूनपूर्व पाऊस पंढरपूर तालुक्यात नोंदला गेलेला आहे. उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात मागच्याच महिन्यामध्ये पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, शिरभावी योजना यासह सोलापूर आणि भीमा नदीकाठच्या योजनांकरता म्हणून पाणी सोडण्यात आलं होतं. उजनी धरण हे वजा तेव्हा 58% 59% गेलं होतं आणि आता पावसामुळं त्यामध्ये 2 TMC पाणी वाढलेलं आहे खरं. मात्र जो पाऊस पडतो आहे तो उजनीच्या पाणलोट क्षेत्रापेक्षा लाभक क्षेत्रात जास्त पडतो आहे. उजनीच्या पाणलोट क्षेत्रातला पाऊस हा कमी आहे. मात्र जे लाभक क्षेत्र सोलापूर जिल्हा जे उजनीचं लाभक क्षेत्र आहे कॅनॉल आणि नदीकाठचं, इथे मात्र चांगला पाऊस पडतोय. आष्टीचा तलावसुद्धा, येवतीचा जो तलाव आहे तो सुद्धा 80% आसपास भरलेला आहे. अनेक ठिकाणी म्हणजे माढा असेल, करमाळा, पंढरपूर, माळशिरस, सांगोला, मंगळवेढा ह्या भागामध्ये सतत पाऊस पडतोय. वादळी वाऱ्यासह पाऊस होतोय आणि यामुळं पंढरपूरमध्ये भीमा नदीची पाणी पातळी ही कमालीची वाढलेली आहे. पंढरपूरला पाणी पुरवठा करणारा जो बंधारा आहे तो ओव्हरफ्लो झालेला आहे आणि पुढं जे पाणी वाहून येत आहे. मात्र जो गोपाळपूरचा जो बंधारा आहे, जो भाविकांच्या स्नानाकरता म्हणून जो बांधण्यात आलेला बंधारा आहे, त्याचे मात्र दरवाजे काढण्यात आलेले आहेत आणि हे पाणी पुढं वाहून जाते. याचं कारण म्हणजे नदीपात्रामध्ये अचानक जास्त पाण्याची पातळी वाढली तर त्याचा धोका भाविकांना होऊ शकतो आणि पावसाळा आहे आणि मोठा पाऊस झाला तर बंधाऱ्यांना सुद्धा धोका पोचू शकतो. हे पाहता त्या बंधाऱ्याचे दरवाजे काढण्यात आले. त्यामुळे हे पाणी ओव्हरफ्लो होऊन जे नदीपात्रामध्ये येतंय ते पुढं या गोपाळपूर बंधाऱ्यातून पासून पुढं वाहून जाताना सध्या दिसतंय. मात्र भीमा नदीची पाणी पातळी ही कमालीची वाढलेली आहे आणि सध्या सतत पाऊस होतोय. आजही म्हणजे मंगळवारी पहाटेपासून पंढरपुरामध्ये दमदार पावसानं हजेरी लावलेली आहे. दुपारी सकाळी 10:30च्या दरम्यान सुद्धा हा पाऊस पुन्हा सुरू झाला होता. मात्र सध्याची स्थिती जर पाहिली सोलापूर जिल्ह्याची तर उजनीच्या पाणलोट क्षेत्रापेक्षा लाभक क्षेत्रामध्ये हा पाऊस जास्त आहे आणि त्यातल्या तो भीमा नदीकाठी जास्त आहे. ज्या भागात मागच्या वर्षी कमी पाऊस झाला अशी ओरड होती तिथेच जास्त पाऊस यंदा पडतोय. ह्या पावसाची खरं तर गरज जास्त उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये आहे, कारण धरण अद्यापही वजा 56% आहे. ते वेगानं भरणं गरजेचं आहे, तरच सोलापूर जिल्ह्याची उन्हाळ्यातील पाण्याची जी गरज आहे ती पूर्ण होऊ शकते. याचबरोबर सध्या होणाऱ्या पावसामुळं भीमा नदीवरील जे बंधारे भरून घेतले जात आहेत, या पाण्याचंही योग्य नियोजन केल्यास आषाढीपर्यंत हे पाणी पुरू शकतं आणि उजनीतून पाणी सोडण्याची सोडावं लागतं दरवेळी आषाढीला, तेही सोडण्याची वेळ येणार नाही. जर हे पावसाचं पाणी योग्य पद्धतीने साठवून आणि बंधाऱ्यांचं जर नियोजन केलं तर हे पाणी सुद्धा आषाढीपर्यंत पोचू शकतं, कारण पुढच्या 17 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सेतू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर.